पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची मुस्लिम समाजातील मौलवी नेते, विचारवंत व कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली। या बैठकीत मुस्लिम समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले। एसआरए विरोधात नागरिकांच्या हक्काच्या घरांसाठी वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला होता। एसआरए योजना राबवली जाते, मात्र नागरिकांना महिन्याचे भाडे दिले जात नाही। एसआरए अधिकाऱ्यांनी अद्याप भाड्याची रक्कम किती असावी हे निश्चित केले नाही। तसेच पत्रकार परिषदेमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आले तर एसआरए संदर्भात ठराव करून एसआरए बिल्डिंगला परवानगी देण्याचा अधिकार महापालिकेकडे ठेवण्यात येईल। महिन्याला 15,000 भाड्याचा कारनामा एसआरए बिल्डरांनी दिल्यानंतरच त्यांना परवानगी देण्याचा ठराव करण्यात येईल। प्रस्तावित राजकीय पक्ष हे बिल्डरांचे पक्ष आहेत, त्यामुळे झोपडपट्टी धारकांना 15,000 भाडे मिळावे हा मुद्दा त्यांच्या जाहीरनाम्यात कुठेही दिसत नाही। झोपडपट्टी धारकांना जर 15,000 रुपये मासिक भाडे अपेक्षित असेल तर त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे। महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि आम्ही असताना काँग्रेस बरोबर युती करण्याचा प्रयत्न केला, परंतु जो आमचा मागचा अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे असताना काँग्रेस काही पिंपरी चिंचवडमध्ये बसली नाही। आणि म्हणून आम्ही असताना वंचित बहुजन आघाडी निवडणुका या ठिकाणी लढणार आहोत। लढत असताना आजची असताना पिंपरी चिंचवडमध्ये मुस्लिम समाजाचे जे मौलवी होते, विचारवंत होते, कार्यकर्ते होते, नेते होते, या सगळ्यांची असताना बैठका या ठिकाणी बोलवण्यात आली आणि त्यांनी असताना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा या ह्याच्यासाठी आम्ही असताना लढतो। दुसरं महत्वाचं या ठिकाणी की मध्यंतरी असताना आम्ही मोर्चा काढला होता झोपडपट्ट्यांसाठी, तेव्हा सर्व झोपडपट्टीवासियांना असताना विनंती करतोय की एसआरएची योजना इथे राबवली जाईल, पण एसआरएची योजना राबवत असताना ज्याला ज्याला कोणाला दिल्या जाते तो असताना महिन्याचा भाडं जे दिलं पाहिजे ते भाडं काही दिलेलं नाही। एसआरएच्या अधिकाऱ्यांनी असताना महिन्याचं भाडं काय असलं पाहिजे याचाही त्यांनी असताना ठरवलेलं नाही। आणि म्हणून आम्ही म्हणतोय की महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून आला तर तो महानगरपालिकेमध्ये ठराव करणार, कारण एसआरएची महाराष्ट्र शासन त्याला परवानगी देणार, पण बिल्डिंग परवानगी जी आहे आणि उरलेले जे आहे परवाने हे कॉर्पोरेशन त्याला असताना देईल। त्याच्यामुळे कॉर्पोरेशन ते परवाने देण्याच्या अगोदर त्या बिल्डरनी सगळ्या झोपडपट्टीवासियांची महिन्याला 15,000चा करारनामा केला की नाही केला भाडं देण्याचा, 15,000चं महिन्याला भाडं चा करारनामा त्यांनी सबमिट केला तरच त्याला बिल्डिंग परमिशन त्या ठिकाणी दिल्या जाईल। तो जोपर्यंत सादर करत नाही तोपर्यंत त्याला बिल्डिंग परमिशन देणार नाही। मी इथल्या सर्व झोपडपट्टीवासियांना विनंती करतोय की घर हे सगळ्यात महत्वाचं आहे। डोक्यावरचं छप्पर हे त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे। इथले राजकीय पक्ष असतील, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, बीजेपी असेल, एकनाथ शिंदेचा शिवसेना असेल, हे सगळे पक्ष या बिल्डरांचे पक्ष आहेत आणि बिल्डरांचे पक्ष असल्यामुळे त्यांच्या कुठल्याही जाहीरनाम्यामध्ये 15,000 महिन्याचं भाडं झोपडपट्टी धारकाला एसआरएच्या स्कीम खाली मिळाले पाहिजे म्हणून कुठेही तुम्हाला आढळणार नाही। ज्या झोपडपट्ट्या एसआरए खाली गेलेल्या आहेत त्या सगळ्या मतदाराला माझं असणारं आव्हान आहे की 15,000 महिन्याचं भाडं
अपेक्षित असेल तर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावं हे आवाहन आम्ही असताना त्या ठिकाणी करतो. महानगरपालिकेतले इतर प्रश्न आहेत त्याची आम्हाला जाणीव आहे आणि त्याच्यावरती सुद्धा लढा हा आम्ही देत आलेलो आहोत. किती जागा लढवतात? मॅक्सिमम जागा लढवणार आम्ही. मुंबईमध्ये आपली काँग्रेस इतर ठिकाणी होत नाही. ते पिंपरी चिंचवडच आहे त्याच्यामुळे आपण पिंपरी चिंचवड पुरतच मर्यादित राहू. चालेल. थँक्यू सगळेजण.